नागपुरातील प्राध्यापिका प्रतीक्षा पटवारी यांनी राहुल गांधी यांना पत्र लिहिलेलं आहे। आपल्यासोबत आहे प्रतीक्षाताई। का पत्र लिहिलं आणि काय उल्लेख आहे पत्रामध्ये? बघा, पत्र लिहिण्याचं कारण असं होतं की आपले बी सुदर्शन रेड्डी जी आहेत त्यांना इंडिया आघाडीने उपराष्ट्रपती पदासाठी नामांकन केलेलं आहे। तर म्हणजे 2011मध्ये एक असा निर्णय आलेला होता। तर हा निर्णय तर ही म्हणजे नामांकन देण्यासाठी त्याच्या मागे कारण तर नाही, हा एक मला प्रश्न पडला। कारण 2011मध्ये रेड्डीजी आणि एक निझर नावाचे जस्टिस होते, या दोघांच्या खंडपीठाने सलवा जुडूमचा जो बंद करण्याचा निर्णय देण्यात आला होता त्याविषयी म्हणजे तो थोडासा मला असं वाटतं की वादग्रस्त असावा, म्हणजे माझ्या दृष्टिकोनातनं त्या निर्णयावर क्रिटिसाइज करावं असं मी काही करत नाही आहे। परंतु त्यामुळे हजारो लाखो आदिवासी बांधव हिंसाचाराला बळी पडले। सलवा जुडूम हे शांततापूर्ण जे आंदोलन होतं त्यांचं नक्षलवाद्यांच्या विरुद्ध, माओवाद्यांच्या विरुद्ध छत्तीसगडमध्ये, आणि त्या आंदोलनामुळे त्या आंदोलनाला खीळ बसली आणि त्याच्यानंतर नक्षल्यांनी बदला म्हणून त्यांना अक्षरशः मारलेलं होतं। आणि निर्णय देताना त्या निर्णयात असं उल्लेख केला होता की यांचं आंदोलन हे राईट टू लिव्ह, राईट टू इक्वॅलिटी आणि मानवी हक्कांच्या विरोधात आहे। तर मला हाच प्रश्न पडला की आदिवासींचे मानवी हक्क महत्त्वाचे नाही का? त्यांना काही कॉन्स्टिट्यूशनल राईट नाही का? आणि नक्षल्यांसारख्या हिंसाचार करणाऱ्या लोकांचे मानवी हक्कासाठी जर का निर्णय होऊ शकतो तर म्हणजे हे काय आहे? आणि प्राध्यापक नलिनी सुंदर यांनी ती टाकलेली याचिका होती, त्याच्या बाजूने हा निर्णय देण्यात आला आणि आदिवासींचे बळी त्याच्यात गेले। आणि याच नक्षल्यांना काही काँग्रेसचे नेते क्रांतिकारी संबोधतात। तर हे कितपत योग्य आहे? या वाक्यांना, या स्टेटमेंटला राहुल गांधीजी आणि आता नामांकित उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार रेड्डीजी पण पाठिंबा देतात का? आणि आता ही जी नक्षली मुवमेंट आहे ती रेड्डीजींच्या उमेदवारीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत राहुल गांधी यांना पत्र लिहिलं। काय काय प्रश्न उपस्थित केले? बस हाच की काँग्रेसच्या जवळ किंवा इंडिया आघाडीजवळ अत्यंत चांगले प्रगल्भ असे उमेदवार आहेत ज्यांचं कार्य आहे, सामाजिक राजकीय कार्य आहे, त्यांच्या इंटेलेक्च्युअल कपॅसिटी आहे। कारण उपराष्ट्रपतीपद हे संवैधानिक आहे आणि असे अनेक ब्युरोक्रॅट्स आणि अनेक असे समाजसुधारक आहेत आणि अनेक असे जज पण आहेत की ज्यांच्या निर्णयांनी देशात प्रचंड असा म्हणजे चांगला विकसित असा परिणाम झाला। तर त्यांच्यातलंही एक घेतलं असतं तरी चालत होतं। तर मग ते म्हणजे घेतलं असतं तर आणि काँग्रेसची नीतिमूल्य जपणारा जर का नेता असता तर उत्तम झालं असतं असं माझं मत होतं। आणि त्या पत्रात मी तसं उल्लेखही केला आहे। कधी लिहिलं पत्र, काही रिप्लाय आला? नाही, अजून तर रिप्लाय नाही आहे काही। तर मी कालच पत्र लिहिलं ते आणि ते पोस्टात टाकलेलं आहे आणि त्यांना मेल पण केलेला आहे। आणखी काय काय प्रश्न तुम्ही राहुल गांधी यांना या पत्रातून उपस्थित? हेच की मग म्हणजे आदिवासींच्या हक्कांविषयी काय आणि काँग्रेसच्या नीतिमूल्यांचं खूप जास्ती असं काही पॉलिटिकल नाही आहे त्याच्यात, काहीच नाही आहे। पण आदिवासी उमेदवारीवरच प्रश्न उपस्थित, हां, म्हणजे मी 2011च्या त्या निर्णयासाठी म्हणून मी एक पत्र लिहिलं एक, बस तेवढंच होतं। आणि दुसरं हे की आज नक्षलवादी मुवमेंट ही जवळजवळ जंगलातनं संपुष्टात आलेली आहे आणि आता म्हणजे सरकारचं असं म्हणणं आहे की पुढच्या वर्षीपर्यंत ते आपण जवळजवळ संपुष्टात आणूया। आणि आता नक्षलवादी तिथून निघून शहरी भागात येऊन सामाजिक आणि राजकीय संस्थांच्या आश्रयाला तर जात नाही आहेत ना, असंही एक आता समाजात दिसून येत आहे, आपण घटना बघतोच आहे। कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।